मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी जे अमूल्य योगदान दिलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज आपण मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथील इंगोली वस्तीवर जी काय वस्ती शाळा आहे त्या वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम किंवा ती जी शाळा आहे ती डेव्हलप करण्याचं काम तेथील शिक्षक रवी चव्हाण यांनी केलेलं आहे। ते या शाळेत गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहेत। त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा जे शाळेसाठी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे त्यांच्या या कामाचे आपण आज दखल घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल सर, तुम्ही या शाळेबद्दल कसं योगदान दिलं, तिथेल सुरुवातीची परिस्थिती कशी होती आणि तिथे किती वर्षापासून कार्यरत आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। या शाळेमध्ये मी 2007 आलो आणि या शाळेत आल्यावर ही शाळा इतर 2 शिक्षकी शाळेसारखी शाळा होती। त्यावेळी शिक्षक 2 होते आणि विद्यार्थी 50 होते। शाळेची शैक्षणिक गुणवत्ता ही आमच्या कोनेरी केंद्रामध्ये सर्वात कमी होती। त्यामुळे त्यावेळी येथील केंद्रप्रमुख साहेबांना ही आमची शाळा दत्तक शाळा म्हणून घ्यावी लागली आणि काही पायाभूत उपक्रम शाळेमध्ये राबवावे लागले। त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सहकारी शिक्षिका चव्हाण मॅडम यांच्या सहकार्याने आम्ही शाळेमध्ये बेसिक कन्सेप्ट मुलांना पक्के करण्यास सुरुवात केलं। त्याच्यामध्ये वाचन, लेखन, गणित याच्यावर आधारित अनेक ॲक्टिव्हिटी आम्ही शाळेमध्ये घेतल्या आणि स्पर्धा परीक्षेमध्ये खेळाच्या स्पर्धेमध्ये मुलांना बसवण्यास सुरुवात केली। याचाच परिणाम असा झाला की 2010 ज्यावेळी शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास अभियान शाळांसाठी राबवण्यात आले त्यावेळी आमच्या शाळेने सहभाग घेतला आणि त्या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचा तालुक्यात 3रा क्रमांक आला आणि तो पुरस्कार कार्यक्रम घेण्यासाठी अनेक पालक मोहोळ येथे आले आणि त्यानंतर आमच्या शाळेची खरी विकासाची वाटचाल सुरू झाली। दरवर्षी आम्ही शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये उतरत गेलो आणि आमचा गुणानुक्रम वाढवत गेलो। सुरुवातीला लोकसभा काहीच नव्हता, परंतु पालकांचा विश्वास ज्यावेळी आमच्यावर बसला त्यावेळी दरवर्षी 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, आम्ही त्यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध गोष्टींसाठी भौतिक सुविधा म्हणजेच कॉम्प्युटर असेल, बेंचेस असतील, लाईटची सुविधा असेल, खेळाच्या सुविधा असतील, वाचनालय असेल, या सुविधा वाढवत गेलो आणि दरवर्षी पट वाढत गेला। इंग्लिश मिडियमकडे जाणारे विद्यार्थी आमच्या शाळेकडे परत येऊ लागले। शाळेचा लोकसहभाग वाढू लागला आणि अनेक स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतल्यामुळं आमच्या शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी जाऊ लागले, क्रमांक मिळवू लागले। शाळेचा पण अनेक ठिकाणी शाळेचा सत्कार होऊ लागला। ती जी आपण शाळा आहे आपली ती त्याचं डिजिटलायझेशन कसं केलं, मग ते जो बोर्ड आहे त्याच्यावर विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करता, ते मुलांना कसं समजावून सांगता? बरोबर आहे। तर शाळा डिजिटल करणे हे आमचं स्वप्न होतं। संदीप गुंड सर हे आमचे आयडॉल होते। त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शाळा डिजिटल केली होती। त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये सर फाउंडेशन, प्रिसिजन फाउंडेशन यांच्यामार्फत आमच्या शाळा डिजिटल करण्यासाठी प्रिसिजन कंपनीनं आम्हाला मदत केली। सुरुवातीला लोकसहभागातून आम्ही टॅबलेट शाळा केली। प्रिसिजन कंपनीने इंटरॅक्टिव्ह स्कूल करून दिली। त्याच्यामध्ये सोलर पण शाळा होऊन गेलेली आहे आणि जो शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे त्याच्यावर विद्यार्थी ई-बुक उघडतात, धडे उघडतात आणि गणित सोडवतात, आकृती काढता येते। त्यामुळे एका वस्तीवरील शाळेचं रूपांतर हे अत्याधुनिक प्रकारच्या डिजिटल शाळेमध्ये रूपांतर झालं। शाळेमध्ये इतर अनेक ठिकाणाहून आम्ही कॉम्प्युटर मागणीसाठी प्रयत्न केले आणि इन्फोसिस कंपनी असेल, सोलापूरची बालाजी अमायन्स कंपनी असेल आणि ग्रामपंचायत लेवल असेल किंवा लोकसहभाग यांच्या माध्यमातून शाळेमध्ये अनेक कॉम्प्युटर आम्ही मिळवून विद्यार्थ्यांना डिजिटल हायटेक शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व शिक्षक येथे करत आहोत। शाळेत आणखी या व्यतिरिक्त मुलांना घडवण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले जातात? तर 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे आमच्या येथील। आम्ही सध्या 3 शिक्षक इथं कार्यरत आहोत। तर या 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा असेल, क्रीडा स्पर्धा असतील आणि निसर्गपूरक उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये बरेचसे राबवतो। ज्ञानरचनावादी शिक्षणचा सराव सतत आमच्या शाळेमध्ये असतो। त्यामुळे आमची शाळा सध्या 100% प्रगत शाळा म्हणून प्रसिद्धीस आलेली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये आमची शाळा अप्रगत शाळा म्हणून गणली जात होती, परंतु आता आमची शाळा 100% प्रगत शाळा कशी असते हे बघण्यासाठी जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा अनेक शिक्षकांच्या टीमा
आमच्या शाळेला भेटीला आलेले आहेत. हे होते आपल्यासोबत इंगोली वस्ती येथील शिक्षक रवी चव्हाण यांनी सांगितलं की बदलत्या काळानुसार या वस्ती शाळेचं डिजिटलायझेशन करून तेथील मुलांना शिक्षण देण्याचं काम आम्ही करत आहोत. सुरुवातीच्या काळात येथील जी शाळा होती तिथे दुरावस्था झाली होती. तेथील जे विद्यार्थी संख्या होती ती कमी प्रमाणात होती आणि लोकसहभागी तितक्या प्रमाणात नव्हता. पण या शाळेवर गेल्यानंतर शिक्षक रवी चव्हाण यांनी तेथे लोकसहभाग वाढवला आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावून आत्ता सध्याला त्या शाळेत जवळजवळ 150च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ही शाळा जिल्ह्यात पुढे जाण्याचं जात आहे. आणि या मुलांना जे काही येणाऱ्या काळात बदलते शिक्षण आहे ते शिक्षण देण्याचं काम हे शिक्षक वर्ग करत आहेत. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.